पाहूयात एक महत्त्वाची बातमी। अशोक खरात प्रकरणात ईडीची मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। 3 बँक खाते ईडीकडून सील करण्यात आले अशी सूत्रांची माहिती आहे। तर संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल आता चौकशी सुरू आहे। अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरात यांच्या 3 बँक खाते ईडीकडून सील करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। तर संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी देखील सध्या सुरू आहे। बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आलाय। ईडी व आयकर विभागाची भीती दाखवून फसवणूक केल्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधील खात्यांची तपासणी करण्यात आली आहे। कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची पडताळणी सुरू झालेली आहे। खरातच्या मालमत्तावरही टाच येण्याची शक्यता आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून करण्यात आला आहे गुन्हा दाखल। पाहूयात पुढील महत्त्वाची बातमी। भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक ट्विस्ट समोर आलेला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार आता नोंदवण्यात आली आहे। बीडमधील इस्माकडून एसआयटीकडे तक्रार दाखल केल्याची सूत्रांची माहिती आहे। तक्रार भोंदू खरात प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येतोय। तर अशोक खरातच्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर ट्रस्टी होत्या। तर आरोपानंतर चाकणकरांना महिला आयोग अध्यक्षपद आणि पक्षपदाचा राजीनामा द्यावा लागत होता। एसआयटीकडून तक्रारीची पडताळणी होण्याची आता शक्यता वर्तवण्यात येते। तक्रारीत किती तथ्य आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।